राज्यासह भारतामध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। सामाजिक आणि राजकीय सर्व स्तरांमधून बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठीच्या मुद्द्याला धरून बाबासाहेबांचा महाराष्ट्र आणि मराठी भाषेप्रती असलेला संघर्ष सांगत त्यांना अभिवादन केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी आपला शेड्यूल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत। इतकंच नाही तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1947 रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठिंबा देणारं निवेदन दिलं होतं। या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं विस्तृत विवेचन केलं होतं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत। त्यामुळे मराठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील बाबासाहेबांचं योगदान विसरता येणार नाही। आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली आहे हे मराठी माणसाने विसरू नये। आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र आलो नाही तर या लढ्याला काहीही अर्थ नाही। आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उद्ध्वस्त करणं, या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे योग्य स्मरण ठरेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या युग पुरुषाला कोटी कोटी प्रणाम असं म्हणत राज ठाकरेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे।